कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते ताई, अजून काही मागवू? म्हणजे कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, लिंबू पाणी काही अजून? अगं ताई प्लीज काहीतरी बोल। हा हे बघ, मगाशी तुला बाहेर काढलं की नाही जेलचं, हा आता खायला पण दिलं, हा वाटल्यास तुझ्या दादाला काही कळू न देता तुला घरी पोचव, हा मग तर झालं। प्लीज कुछ तो बोलो। हे बघा, आम्हाला आता स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल। तुम्हाला इथे रात्रभर थांबावं लागेल। मग रात्रभर थांबलात की तुमच्या दादाला कळणार, मग तुम्ही बघा काय करायचं ते। एकूण एकच गणित होणार आहे सगळं। हा बरोबर आहे। आणि एकदा का दादाला या गोष्टी कळल्या की मग दादा किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे। दादाचा रटा बस, पण करेक्ट ट्रॅकवर आहे। दादाचा विषय रेटत नाही, बेडा पुढे मी आहे मागून। हे ताई 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 टेन्शन घेऊ नको, एकदम सिंपल डील आहे। तू जर आम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन दिली तर दादापर्यंत गाडी जाणारच नाही ना। इथल्या इथे मॅटर फिनिश। पण काय, जर तुझ्या दादाला सिक्रेट कळू द्यायचं नसेल तर तुला आम्हाला तर सिक्रेट सांगावंच लागेल ना। हा? आणि बघ, एकदा का बॉल माझ्या कोर्टमध्ये आला की मी ठरवतो गोल कसा करायचा ते। बोले तो तुला घरी कसं पोहोचवायचं ती जबाबदारी आमची। ओके, सांगते। देव पावला, देव पावला। ताई अजून एक गोष्ट, हे इथे असं बसणं कायद्यात बसत नाही। जरा आत बस प्लीज आमच्यासाठी। थँक्यू। हा या शाण माझं बाळती, ये या। पटकन गाडी घरी न्या। या अवस्थेत मला कोणी बघितलेलं मला आवडणार नाही। चला। काय झालं? गाडी का थांबवली? हा माणूस कोण? ड्रायव्हर दादा, काच खाली करू नका। कोण आहे हा माणूस? बहीण कुठे आहे? माझी बहीण कुठे आहे? तुम्ही चला, चला तुम्ही चालवा गाडी। तुम्ही चला, जोरात चालवा गाडी। कडक 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 पुड्या, जिंगल एकदम कडक झाली बर का। पण मी काय म्हणतोय पुड्या, या जिंगलला ना आता एक सेलिब्रिटी स्टेटस पाहिजे। हा पण काजू, आपण कुठून आणणार सेलिब्रिटी? पुड्या, आपल्या गावात सेलिब्रिटी कोण आहे? आपल्या गावात दोनच सेलिब्रिटी आहेत, हा, एक तर सूर्या दादा आणि दुसरे डॅडी। दादाला जर आपल्या कामाने इम्प्रेस करायचं असेल ना, तर आपल्याला एकच माणूस मदत करू शकतो। हा पण काजू, दादानी सांगितलं ना डॅडी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेलेत म्हणून। अरे पुढे डॅडी दुसऱ्या गावात जाऊ नाही तर डॅडी दिल्लीत जाऊ, हे कशाला आहे? हा? 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 हे आहे ना, या बघा हॅलो हॅलो डॅडी, जरा एक काम होतं तुमच्याकडे। अरे कोण बोलतोय ते सांगाल का नाही? डॅडी, मी काजू बोलतोय। काजू शेंगदाणे कधीपासून बोलायला लागले? डॅडी, मला ओळखला असेल तुम्ही, मी पुढे
अरे बाबा त्या सोडायच्या असतात. डॅडी त्या नाही, अहो आम्ही काजू पुड्या सूर्यदादाच्या दुकानात काम करतो बघा. त्याचं काय आहे डॅडी, सूर्यदादाची बहीण राजश्री नवीन बिझनेस सुरू करते आणि तुम्हाला तर माहितच आहे दादा तुमच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच काम करत नाही. हा तुम्हाला काय करायचं डॅडी, एक आशीर्वाद रूपी व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यात तुम्ही राजश्री फूड अँड प्रॉडक्टला शुभेच्छा देणार आहे. हे ऐक 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 बाबा, कसे आम्ही आता बाहेर आलोय दुसऱ्या कामाला, महत्वाच्या कामाला. तिकडे गावाकडे आलो की बघतो. हा डॅडी अहो लय वेळ नाही लागणार, ऐका तर आम्हाला सूर्यदादाला सरप्राईज द्यायचंय. त्याला लय भारी वाटेल तुमचा व्हिडिओ बघून आणि बिझनेसला पण लय फायदा होईल बघा. अहो डॅडी तुम्हाला लय काय करायचं नाही, एकच ओळ आहे फक्त ते शूट करायची आणि पाठवायची. लय वेळ नाही लागणार, छोटा छोटा. प्लीज प्लीज डॅडी पाठवा ना प्लीज. प्लीज प्लीज हा डॅडी प्लीज. बस ठीक आहे ठीक आहे. काय बोलायचंय? हा त्याच्यात काय बोलायचं डॅडी, क्वालिटी आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजेच राजश्री फूड प्रॉडक्ट, एवढंच बोलायचं डॅडी. हा लगेच पाठवा डॅडी, आम्ही वाटच बघतोय. हा बर ठेव आता. काजू आपण आहे ना आपली खरी नावं सांगायला पाहिजे होती, पुंडलिक आणि तुळशीराम. मग तर डॅडींनी ओळखलंच नसतं. आईला का पुढे तर आम्ही कुठल्या टेन्शन मध्ये, ह्यांचं काय चाललंय व्हिडिओ बनवा. काय आता जावई बापूंच म्हणल्यावर बनवावंच लागणार. एक मिनिट, थांबा. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? तुम्ही मॅडम तुम्हीच ना? बोल. हो. मॅडम माझी बहिणी तर हळद विकायला आली होती, ती अजून घरी आलेली नाही. कुठं आहे ती? नाव काय तुझं? सूर्य. तू जे काय बोलतोयस त्याचा आणि माझा काय संबंध मला सांग. मॅडम ती तुमच्याकडे आली होती, कुठे आहे माझी बहीण? मला कोणीही भेटायला आलेलं नव्हतं. माझ्या बायकोनं स्वतः तिला इथं सोडलंय. माझी बहीण कुठे सांगा मला. माझी अवस्था काय झालेली आहे हे दिसतंय का तुला सगळं? मला घरी जाणं गरजेचं आहे. हं? माझी वाट सोड, चल. मॅडम मला सांगा माझी बहीण कुठे आहे? माझी बहीण कुठे आहे? तुला कळतंय तू कुठे आहेस? रूपम कॉस्मेटिक्स खूप मोठी कंपनी आहे ही. इथे हजारो माणसं काम करतात. बरेच लोक इथे डील साठी मीटिंग साठी येतात जातात आणि प्रत्येक जण जर का आपापल्या घरी पोहोचला नाही तर त्यांची जबाबदारी माझ्यावर नसते. तुझं काय म्हणणं आहे? तुझी बहीण आली होती इथे आणि ती तुला सापडत नाहीये, घरी नाही पोहोचली, हो का? मग तिला तू शोध ना. मग तिची जबाबदारी माझी नाहीये, तुझी आहे. तुझी बहीण हरवलीये, तू तिला शोध जा आणि तू इथे थांबू नको. चल तू पण निघ. मॅडम मला फक्त सांगा माझी बहीण कुठे आहे, मी तुमची वाट सोडू. जा, निघ इथून, निघ. सोड. एक मिनिट सोडा त्याला. तुझ्या बहिणीला आम्ही पोलिसात दिलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.